हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा फार जोरात आहे. खूप सामर्थ्याने देवाच्या आत्मा या ठिकाणी आहे. बाबाची प्रेम एवढा आहे आपल्यावर, मेजरमेंट नाही आहे. हालेलुया. आकाशाचं उंच किती आहे कधीतरी कोणतरी मापमोस करते, समुद्राची गहराई किती आहे एखादा कधीतरी शोध करते, पण बाबाचा हृदयाची खोल कोणी कधी जाणू शकणार. त्या मोठ्या मनात आमच्यासारख्या लोकांना बाबा घेऊन बसलेला आहे. हालेलुया. किती चांगला डॅडी आहे. हालेलुया. बाबासाठी टाळ्या वाजूया. थँक्यू. जसं मागच्या मी बघितलं जे काही यूट्यूबवर मेसेज अपलोड केलेला आहे, तर मी टॉपिक असं काढला होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रिसमस. क्रिसमसचा अर्थ काय आहे. मग लोक ते झाड बीड बघितलं, नाही काय तर क्रिसमस असेल म्हणले, लोक बघितलेच नाही. बघितल्यात जवळपास 86 to 100 लोक तरी बघितल्यात, म्हणजे फॅमिलीज, एक एक व्यक्ती नाही बघितल्यात लोक. आणि भरपूर लोक टीव्हीवर लावून बघतात, पूर्ण फॅमिली बसून टीव्हीवर बिग स्क्रीनवर लावून बघतात. पण बरेच लोकांनी का बघितले नाही, आता काही क्रिसमस म्हणलं की तेच असणार, मारिया, योसेफ, येशू, मेंढपाळ, मागे लोक, देवदूत. बरोबर आहे. असं म्हणाले लोकांना, त्याचं सिक्रेट काय लोकांना अजूनही माहित नाहीये. जे लोक बघितले ते समजून गेले ते लोक धन्यवादित आहेत. हालेलुया. आज पण क्रिसमस सीझन मध्येच आपण चाललेलो आहोत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, रिअल क्रिसमस काय आहे, क्रिसमस अर्थ काय आहे. मी तुम्हाला काय एक शब्द सांगत असतो, ज्याला उत्साह करायचा आवड आहे, ज्याला नटायची आवड आहे, ज्याला हसत खेळत राहायची आवड आहे, त्याला देव संधी देतो. समजायला. ज्याला आहे त्याला देव आणखी संधी देतो. ज्याला आवडत नाही काय करायला त्याला देत नाही. हाय ते पण काय काम होत नाही. हालेलुया. तर क्रिसमस म्हणजे काय म्हणतात त्याला, सेलिब्रेशन आहे ना. आता आमची दीपासारखे आहे, भरपूर कपडे आहेत, भरपूर साड्या आहेत, नेसणार नाही. मला माहिती आहे कशासाठी असे काय लोक असतात, लय लोक आहेत असे, हसते पण काय काढत नाही. आम्ही बघा. हालेलुया. तुम्ही मला नवीन वाटतं. नाही 10 वर्ष, 9 वर्षाचं, 9 वर्षाचं. लर्न, जगायला शिका. आमच्या बाबांनी आम्हाला सगळं शिकवलं. जगायला शिका, चांगलं राहायला शिका, हसायला शिका. जे देवाने नुसतं बोलायचं नाही, आम्ही आनंदित राहा, देवाने काय आम्हाला आनंद दिले, सगळं बरोबर आहे. पण तुम्ही कुठं आहे आनंद? हाय तुमच्यामध्ये आनंद? बाबाने दिली सर्व काय, हाय आमच्यामध्ये आनंद? ज्याला उत्साहाची आवड आहे त्याला देव भरपूर संधी देतो. हालेलुया. स्तोत्र संहिता 89 त्यामध्ये 15 वचन आपण वाचूया. Psalms 89:15 वाचा. स्तोत्र 89:15. हा. ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हालेलुया. म्हणजे अर्थ काय आहे, काय लोकांना परिचय नाहीये. उत्साह म्हणजे काय, सेलिब्रेशन, रिजॉइसिंग. समजायला. रिपीट करा. स्तोत्र 89:15. हा. ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हा. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुख प्रकाशात चालतात. हालेलुया. ज्या लोकांना उत्साहाचा शब्दाचा परिचय आहे ते लोक धन्य आहेत, कारण ते कसं चालतात, तुझं मुख प्रकाशात चालतात. ते संकट बघत नाही, ते समस्या बघत नाही, काय झालं तेच घेऊन रडत आयुष्य जिरत बसत नाही. ते लुक अप टू यू, युअर फेस, तुझं चेहऱ्याकडे ते बघतात. तिथून त्यांना आनंद मिळतो. त्या आनंदामध्ये ते उल्हास करतात. ज्यांना उत्साह हा शब्द, सेलिब्रेशन हा शब्द वळख झालेली आहे. आता बघा सगळे म्हणतात क्रिसमस म्हणजे सेलिब्रेशन, घरदारापासून रंगवणे, सजवणे, साफसफाई करणे, कपडे घेणे, सगळं आहे. पण किती लोकांना परिचय आहे, रूढी परंपराकडे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, येशू जगामध्ये आले रूढी परंपरा ब्रेक करण्यासाठी. जे काही लोकांना बांधून ठेवत होता ते सोयर करण्यासाठी, सोडवण्यासाठी, लोकांना जगू देण्यासाठी. आता मालक असतो, मालकाची मत काय असते, नोकर माझ्या हाताखाली राहायचं, पुढे जायचं नाही कोणी.
तो किती ज्ञानी असू दे. आता काही मालकांना अक्कलच नसते, समजावे. काही मालकांना काहीच नाही, पैसा असतो, एक पोझिशन असतो, पण कामगार एवढे हुशार आणि चतुर असतात म्हणून तू लय हुशार आहे, तू घे खुर्ची म्हणतात का कोण? नाही म्हणत, अजिबात नाही म्हणत. देव बापाचं वचन म्हणते उत्साह हा सेलिब्रेशन हा शब्द आहे, पण त्याचा अर्थ किती लोकांनी जाणून घेतलेला आहे, किती लोकांना त्याचा परिचय आहे. समजलं? ज्या लोकांना हा शब्दाचं ओळख आहे ते लोक धन्यवादित आहे. बघा, जीवन आणि मरण कधी कोणाचा कंट्रोल मध्ये नाहीये. आता करतच सिजर करून 9 महिन्याच्या नंतर बाळ जन्मणार, पहिलं जाऊन आता फिक्स आहे, मी आता सिजरला चाललो, बाळ येणार आहे. ओ, तसं तुमच्या बुद्धीने, हा देवाकडून नाहीये. इट इज नॉट फ्रॉम द लॉर्ड. आता लोक म्हणतात देवाशिवाय काय होत नाही, देवाशिवाय काय होत नाही. बरोबर आहे, डिसाईड कोणी केले? आता बिब्लिकली देवबापाचं वचन काय सांगते? तर पहिलं काय आहे, जुन्या करारामध्ये पहिलं काय सिजर करत होते? कोणाचे होते का कुठं? म्हणजे सगळं काय देवाच्या कंट्रोल मध्ये आहे, जीवन आणि मरण देवाच्या नियंत्रणाखाली आहे. पण काय लोकांना उत्साह करायला येतच नाही, सेलिब्रेशन करायला येतच नाही. ज्याला ते शब्दाचा परिचय आहे त्यांना देव कायम करायला देतो. कायम करा, चांगलं करा, चांगलं करा. काय लोक वर्षभर लई छान असणार, पण ठराविक गोष्टीमध्ये ते उत्साह करणार नाही. समजायला? हे पण एक प्रकारच आहे. बायबल काय म्हणते, जे त्याला माहित आहे, ज्याला सवय झालेला आहे, सेलिब्रेशनचा अनुभव आहे, त्यांना देव लई करू देतो, कारण त्यांचा लक्ष देवाच्या मुखाकडे असतो, परिस्थितीकडे नसतो, अजिबात नाही. पुढे 16 आणि 17 आपण वाचायचं. स्तोत्र 19, 16, 17. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. आमेन. तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. कशामुळे तो उल्हास करतात? देवाच्या नावामुळे. तुझ्या नावामुळे. एक लक्षात घ्या, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये वाढतो, प्रभूची आमची ओळख होतो, आमची लोक आमच्यापासून लांब लांब जातात. समजायला लागलं? आयसोलेट व्हायला पाहिजे. सगळी आपण टाकतात, कुणी आपण जवळ घेणार नाही, आणि कुणाशी आपण मिंगल होऊ शकणार नाही. आम्ही वेगळं, जसं प्रकाश आणि अंधार. लाईट आला, अंधार पडून जायलाच पाहिजे. नाही तू पण राह, मी पण राहतो, तू वरती प्रकाश देते, खाली अंधार देते, किंवा तू खाली प्रकाश देते, वरती अंधार देते, असं होत नाही. समजाले? ऑटोमॅटिक कट करतात. अनवॉन्टेड रिलेशनशिप्स, अनवॉन्टेड फ्रेंडशिप्स, सगळं कट. हालेलुया. काय सांगायला? की ज्याला देवाची ओळख आहे, जे देवाचं नाव ज्यांना प्राप्त झाले, त्याच लोक त्याच्यामध्ये, त्याच्या मुख बघून त्याच्यामध्ये आनंद करतात. दिस इज क्रिसमस. मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं, सेंटा क्लॉज, बलून, क्रिसमस ट्री. ट्रीचं साइन काय आहे? पहिला ते झाड होतं, ते नंतर क्रॉस झाला, लाकूड. येशूला कसला याच्यावर टाकलेले? समजलं नाही सत्य? हालेलुया. ट्री कशासाठी आहे? ऍक्च्युली तिथे जन्मल्यानंतर, आता मी ट्री सजवताना मी काय कापूस बिपूस लावतो, याची काय अर्थ आहे? कापूस का लावतात? बर्फ पडलेला एक साइन आम्ही दाखवतो. परदेशामध्ये कसं त्या सीझन मध्ये बर्फ पडतो, मग ते सगळ्या झाडांवर सगळीकडे पडलेलं असते, पण आम्ही घरात आपली झाडांवर बर्फ पाडतो. सांगतो ना, आता विरहित आम्ही सेलिब्रेशन भरपूर गोष्टी. आता क्रिसमसला स्टार लावतो, त्याला लय मोठा अर्थ आहे. स्टार, हा काय अर्थ? स्टार का लावतो आपण? जसं आता गुगल मॅप काम करतो, त्यावेळी तारा मॅप काम केलं. समजलं? आता जसं गुगल मॅप, मोबाईल कुठे यायचं, लोकेशन पाठवता, लावली मोबाईल मध्ये, लावली, गेली, जातो. बरोबर आहे ना? पण त्यावेळी गुगल मॅप काय नव्हतं, तारा मॅप. तारा गाईड करायचं, इकडे जावा, तिकडे जावा, सगळ्यांना गाईड करत होता. येशूच्या जन्माचा सगळ्यांना भेटी गाठी होईपर्यंत ताऱ्यानं चालवत होता. हेरोदराजा मारायला उठला तेव्हा पण मागे लोकांना घेऊन गेले, मागे लोकांना परत पाठवले, सगळं ताऱ्यानं मार्गदर्शन करत होता. जावा तुम्ही, निघून जावा. समजाले? तो स्टारला एक मीनिंग आहे आपल्या जीवनामध्ये, अ गाइडिंग लाईट.
मार्गदर्शन करणारा तारा. ट्रीला पण मीनिंग आहे. सांता क्लॉसला मागच्या वेळी तुम्हाला मी सांगितलं, विचार येतो एक चांगला माणूस गरिबांना मदत करायचा, लोकांनी त्याला देव करून ठेवले, पण ते लोकांचं काम नाही, सैतानाचं काम आहे. लोकांनी तारणाला बघू नये, तारण देणाऱ्या येशूकडे बघू नये, खाऊ घालणारा सॅन्टा क्लॉसला बघावे, गिफ्ट देणारा सॅन्टा क्लॉसला बघावे. मात्र तुम्हाला सांगितलं, देव येशू ख्रिस्त हाच तो मोठा दान आहे, तो मोठा गिफ्ट आहे. समजलं? इथे काय सांगतो, ज्यांना उत्साह करायच्या शब्दाची सवय आहे त्यांना भरपूर उत्साह करायचं, कारण त्याने देवाकडून प्रकाश घेतात, त्याच्या मुख त्याने बघत असतात, त्याच्या नावामुळे ते आनंदित असतात. पुढे 17. कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस, तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होतो. हालेलुया. हालेलुया. कशाने आमचा उत्कर्ष होतो? तुझ्या त्याच्या प्रसादाने. हालेलुया. बाहेर सगळे देतात ना, प्रसाद खावा, प्रसाद खावा, प्रसाद खायचं नाही, प्रसाद खायचं नाही, प्रसाद खायचं नाही. बाबाने आम्हाला प्रसाद द्यायला, त्याच्या प्रसादाने आम्ही हर्ष भरत होतो, उत्सुकतेने भरतो. ते प्रसाद आमचा, हा पवित्र शास्त्र, दिस इज, हा प्रसाद आहे. हे काय आहे? हे प्रसाद आहे. जेवढं खाशील ना तेवढं बलवान होशील. समजायला? स्वर्गलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर असलेल्या लोकांना शांती वा प्रसाद. ही जेवढं वाचता तेवढं शांती तुमच्यामध्ये येते. हे प्रसाद जेवढं तुम्हाला मिळते तेवढं तुम्ही शांतीने भरता. वादळ यायला लागले बघत राहणार, काय फरक पडत नाही. नाही, काही होणार नाही. विल बी काम. तुम्हाला माहिती आत कोण आहे, तुम्हाला माहिती आत कोण आहे. दंगा करायची गरज नाहीये, रडायची गरज नाहीये, उलट पलट करायची गरज नाहीये. म्हणून म्हणतात, ज्याला उत्साहाच्या शब्दाची सवय आहे त्यांनी देवाच्या नावामुळे उत्सव करतात, कारण देवाचे प्रसाद त्यांच्यावर झालेला आहे, त्यांना शांती प्राप्त झालेला आहे. आता तुम्ही डिसाइड करा तुम्ही कोण आहे. का तुम्हाला उत्सव करायला आवडतो? का तुम्हाला देवाच्या नावाने जे जे काही करायला आवडतो? जर आवडत असेल, यू आर द ब्लेस्ड वन. तुम्ही आशीर्वादित लोक आहात, कारण देवाचा प्रसाद तुमच्यावर झालेली आहे. तुम्हाला देवाने शांती दिलेला आहे, म्हणून तुम्ही त्याच्या नावाने उल्हास व आनंद करता. हे साधं गोष्ट नाहीये. लोकांना वाटते काय काय तरी. मी म्हणतो ना, प्रभू मध्ये आल्यानंतर आपलीच लोक पेकून देतात, सगळे तुच्छ लेखतात. मी म्हटलं ना, माझी साक्षी मी तुम्हाला बोललो, ज्या दिवशी मी मीटिंगला जाऊन आलो 15 दिवस ब्रदर माझ्या हातातला पाण्याचा ग्लास घेत नव्हते. लक्षात आलं? पाणी म्हणायचे, ग्लास घेऊन गेले, मी असं झालं की काली धरायचे, मी काली झाले की वर धरायचे, लागू नाही मला, गाण पाहिजे. समजलं? हे होणार जेव्हा आम्ही प्रभू मध्ये असताना, प्रभू मध्ये वाढत असताना या गोष्टी आम्हाला फेस करायला लागतो. पण आता प्रभू मध्ये असताना उत्साहाचा शब्द आम्हाला देवाने दिलेला आहे, त्याचे प्रसाद आम्हावर झालेले आहे, म्हणून आम्ही उल्हास आनंद करायचा. क्रिसमस का सेलिब्रेट करायचा आहे? तारणार इकडं तिकडं नाही तर माझ्यात आहे. कुठे तारणार आज? माझ्यात आहे. त्याचा प्रसाद माझ्यावर झालेला आहे, त्याची शांती मला प्राप्त झालेला आहे. एवढा कठीण आणि वाईट जगामध्ये जर आम्ही शांतीने राहतो, हा देवाचाच प्रसाद आहे ना. का तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये काही समस्या नाहीये, संकट नाहीये, वादळ नाहीये, तुफान नाहीये, लाटा वर वर जाऊन थपक थपक खाली पडायला आहेत. कारण का? इकडलेलं काहीच फरक पडत नाही की. समजलं? समजलंय का? फू करायचं, पड 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 बनायचं नाही, फू चल ऍट. समजलं काय बोलायला? बी केअरफुल. देवाची प्रसाद आम्हाला झालेली आहे, देवाचा उत्साहाचा शब्द देवाने आम्हाला दिलेला आहे. का क्रिसमस सेलिब्रेट करायला पाहिजे? आम्ही त्याला बघितलेलं आहोत, आम्ही त्याचे लोक आहोत, त्याची दया, कृपा, शांती, प्रसाद आमच्या जीवनामध्ये झाले. म्हणून उत्साह करा, म्हणून आनंद करा, म्हणून नवीन नवीन कपडे कबड मध्ये सजवून ठेवण्यापेक्षा रोज नेसा. समजलं? रोज. काय साठवून ठेवून काही उपयोग नाहीये, काहीच नाहीये. जेवढं तुम्ही साठवून ठेवता काही फरक पडत नाही, कुजून जाणार, वास मारणार, बाद होणार. नेसा तुम्ही पण आनंद, बघणाऱ्यांना पण आनंद. आणि ते तुम्हाला माझं पण वापरायला लागले, मी आणि जरा देतो. माझं पण वापरायला लागले, मी आणि जरा देते, आणि जरा गरज आहे.
उत्साहाचा शब्दाचे ज्याला अनुभव आहे त्यालाच देतो, ज्याला माहित आहे त्यालाच देतो, ज्याला आनंदाचा अनुभव आहे त्यालाच देतो. सो ह्या गोष्टी आम्ही काय केले पाहिजे, रुची घेतली पाहिजे. की काय ते काय असं का होतं त्यात निराश व्हायचं नाही, रडायचं नाही, दुःख करत बसायचं नाही. हालेलुया. लूक शुभवर्तमान 2 अध्याय काढूया. पहिला अध्याय काढायचे, फर्स्ट चॅप्टर 69 पासून आपण वाचू. पहिला अध्याय लूक 1 69 पासून 69 पासून. लूक 1:69 पासून. आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद याच्या घरात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. ही प्रॉफेसी आहे. ख्रिसमस साठी येशू जगामध्ये जन्मायसाठी ही भविष्यवाणी पहिल्यापासून झालेलं आहे. रिपीट करतो, वाच, ऐका जरा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लूक 1:69 पासून 75 पर्यंत. लूक 1:69 to 75 पर्यंत आपण वाचणार आहोत. आता पुन्हा वाच. लूक 1:69 पासून. आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. आपल्यासाठी दाविदाच्या घराण्यात एक बलवान उद्धारक. येशू कोण आहे? हालेलुया. आमच्यासाठी स्थापित केलेला आहे. आमच्यासाठी स्थापित केलेलं आहे. भविष्यवाणी केल्यानंतर भविष्यवाणीमध्ये संदेष्टाने जेव्हा बोलले ते पुस्तकात नोंद होता, हवेत शब्द होता, स्वर्गामध्ये डिक्लेरेशन झालं. आता त्याला रूप पाहिजे म्हणून ख्रिसमस आला. समजायला? डिक्लेरेशन झालं. एक उद्धारक, बलवान उद्धारक. उद्धारक म्हणजे कोण? तारणारा. पुढे हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेशाच्या मुखाद्वारे सांगितले होते. काय बरोबर आहे ना? यस. युगाच्या प्रारंभापासून, बिफोर द जनरेशन, बिफोर द क्रिएशन, देव बापांनी आपल्या संदेशांच्या द्वारे, आपल्या सेवकांच्या द्वारे ते डिक्लेअर केले होते, सांगितले होते. पुढे म्हणजे आपल्या शत्रूच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी. आमेन. कशासाठी तारणार आला? आपल्या शत्रूंपासून, आपल्यावर द्वेष करणाऱ्या सगळ्या लोकांपासून आम्हाला सोडवण्यासाठी तारणार आला. दिस इज क्रिसमस. काय क्रिसमस? आम्हाला सोडवण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी. ते दुष्ट कोण आहे? आमचा शत्रू कोण आहे? कुठला मनुष्य आमचा शत्रू नाहीये. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं सैतानाबद्दल, सांगितले ना क्लिअर. त्याच्याकडे काही नाहीये, तो रिकामी आहे. त्याच्याकडे काही नाकल म्हणतो ना, देवाने बनवताना त्याला लई सजवून एकदम बुद्धिमान, दानियेलपेक्षा हुशार सगळं केले. पण तो आता काय करतो? देवाचंच गोष्टी घेऊन तो लोकांना फसवतो. आता ह्याच्यापासून सोडवण्यासाठी देवाने काय केले? पहिले जे भविष्यवाणी करून ठेवले होते, माझ्या लोकांना दुःखातून, कष्टातून सोडवण्यासाठी, वर बघून. आता मी बघितलं मिस्र देशामध्ये देवाने काय केले? लोकांचे दुःख ऐकले. परवा तुम्ही ऐकला मेसेज, लोकांचा उंदकी ऐकली, देवाने बघितली. मग मोशेला देवाने जाऊन गाठली, मोशेला आणली, आरोनाला आणली, त्या लोकांना मिस्र देशामधून सोडवली. पण हा खरा उद्धार नाहीये, लक्षात घ्या. बायबल मध्ये, जुन्या करारामध्ये सुरुवातीपासून जिथे जिथे लढाई झाले, युद्ध झाले, शास्त्री लोक आले, जजेस आले, त्या सगळ्या ठिकाणी तात्पुरता उद्धारक होते लोक. मोशे टिकला का? मोशे टिकला? ज्या मोशेला देवाने एवढा मोठ्या हुशारी नेमले, तो स्वतः त्या श्वासाच्या भूमीवर पाय ठेवू शकले नाही. हॅलो, काहीतरी पाय लागला तर समजायला लागले. कोण हा बलवान उद्धारक? निर्मित सृष्टीचा आधी, बिफोर द क्रिएशन, ज्याला नोंद करून ठेवले होते, हा उद्धारक कोण आहे? हाच प्रभू येशू आहे. त्याचा येणेच हा ख्रिसमस आहे. त्याला जगामध्ये जन्म घ्यायला पाहिजे, हाच तो ख्रिसमस आहे. यायला पाहिजे ना जगामध्ये. मी येत नाही, मी वर बसून उद्धार करतो, होत नाही. म्हणून बाबांनी बघितली आमच्या लोकांना. बघा, सगळ्या जगासाठी तो देव आहे. अख्ख्या जगाचं निर्माण करता तोच आहे, पण सगळी त्याची नाहीत. क्लिअर करा, सगळी त्याची नाहीत. सैतान पण देव देव म्हणून तरतर कापतो. म्हणजे काही सैतानाला देव स्वर्गात घेऊन जाणार आहे? घेऊन जाणार आहे? अजिबात नाही.
सगळी देव आता मी ऐकलो, या वर्षभर ऐकलो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो काय करत नाही. बरोबर आहे. जे प्रभूची म्हणण्याप्रमाणे करत नाही सगळे नरकात जाणार आहेत. या रविवारी आमच्या चर्चमध्ये मेसेज केले होते पास्टरांनी, आणि इतका परफेक्ट मेसेज होता. ते काय म्हणतात मेजरमेंट ना, ओळंब काय म्हणतात त्याला, मेजरमेंट करतात असं भिंत बांधताना. हा बायबल मध्ये आहे ना, आमोस मध्ये, ते घेऊन देवांमध्ये उभा आहेत मंदिरामध्ये. का उभा आहेत? एकेकांची बरोबर आहेत की बघायला. प्रत्येक एक व्यक्तीला लावून बघतात. जरा तरी कुठं चुकलं बिल्डिंग नाश, थोडंफार कुठेतरी वाकडं तिकडं असलं की दुरुस्ती करून तिथं रिपेअर करून हे वचन पाठवतो तू सुधार, काहीतरी होते हो. आता माणूस लईत वाकडं असलं की काय होणार? भिंत पाडायला लागते, कन्स्ट्रक्शन तोडायला लागते, पैसा गेला, बिल्डिंग गेला, काम गेलं, कष्ट गेलं, सगळं गेलं. इतकं छान बोलत होते, आणि बरोबर आहे, सत्य आहे. म्हणलं तुम्ही किती पण चांगला नावा, जरा जरी वाकडा असला कुठं तरी चालत नाही देवाकडे. समजलं? अक्षरशः बरोबर वाढायचे. थोडं जरी वाकडं असलं कुठं तरी, बरोबर आहे की नाही? कारण ते काय मेजरमेंटच खोटं दाखवत नाही, बरोबर दाखवते, परफेक्ट दाखवते. मी एवढी हसत होतो. पास्टर म्हटलं, पास्टर अक्षरशः बरोबर संदेश आहे. पास्टर म्हटलं, चर्चला जे गरज आहे ते लोक बिनधास्त सांगायला, कुणाला भीती नाहीये, काय नाहीये. पण वचन काय सांगते? आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवण्यासाठी, आमच्या कष्टातून तारण्यासाठी तो आला. दॅट इज क्रिसमस. पण लोक काहीच नाही उत्सव करायला. आता काय लोक बर्थडे बोलले, काय बर्थडे करायचं, काय म्हणतात, काय बर्थडे करायचं, साडी घे, नाही काय नको नको, नाही येत ना, कपडे घ्या, कशाला नको नको, लई कपडे पडलेत, वर्षभर नवीन नेसणार, बर्थडेला नेसणार, वर्षभर नवीन 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 घालणार. सणवार आला असं नाही की तिथं उत्सुकता नसते, तिथं आनंद नसते. घ्यायला पाहिजे, चांगलं घ्यायला पाहिजे, चांगलं करायला पाहिजे, काय स्पेशल आहे आपलं आहे. अहो बायबल काय सांगते, कोणाचं सेलिब्रेशन केले पाहिजे. लय लोक म्हणतात क्रिसमस सेलिब्रेशन करायचं नाही, करूच नका, बसा तिकडं. बायबल काय सांगते, त्याला करायचं त्याला देव करायला देतो, ज्याला नाही त्याला देत नाही. मग काय ना काय बहाना. इथे काय सांगतात, देवाची कृपा आणि दया आहे जे सुरुवातीपासून बिफोर द क्रिएशन जे योजना आखून ठेवले होते, तो बलवान उद्धारक क्रिसमसच्या द्वारे जगामध्ये आले. पुढे अशासाठी की आपल्या पूर्वजावर त्याने दया करावी, आणि त्याने आपला पवित्र करार म्हणजे जी शपथ आपला पूर्वज अब्राहम याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. हालेलुया. आपल्या पूर्वजांना दिलेले करार देवबापाने सुरुवातीपासून सांगितलं. तुम्ही कधी विचार केला का हो, कुणाला जरी माणसाला सुरुवातीला देवाने मोठ्या गोष्टी सांगितलं, कोण पुढे जाईल का? अब्राहमाचा देव म्हणतात, अब्राहमाचा परमेश्वर का म्हणतात? उत्पत्तीमध्ये वाचणार नाही आपण, लई हुशार लोक आहे, तुम्हाला सगळं काही सांगायची गरज नाही आहे. आता मला ये म्हणलं की पेन्सिल धरून ये असं लिहायची गरज नाही आहे. आता तुम्ही वाढलेला आहात. ओके. उत्पत्तीमध्ये 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळी अब्राहमाला देवाने पाचारण केले, तेव्हा देवबापाने अब्राहमाला काय काय सांगितले गोष्टी, पुढं होणारा भविष्यवाणी अब्राहमाला सांगितली. काय सांगितले? अब्राहमाला आता मुलं नाही. ओके. मग देवाने काय सांगितले? पुढं 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 असं होणार, माझे लोक मिश्र देशात जाणार. आता ही मेसेज मी कोणाकडून ऐकलेली नाही. मी मला माझा बाबांना बसवलं की असं काय काय तरी शिकवत असतात, कम्प्लिटली वेगळं असतं, पूर्ण वेगळं असते. मी भाडत नाही, मी असं बसलेलं तिकडे बघतो, त्या बायबलमध्ये बघतो, या बायबलमध्ये, दोन बायबल असताना ना, इकडं बायबल, एक मराठी बायबल, एक इंग्लिश बायबल, आणि माझ्या डायरी असते समोर. डायरी म्हणजे आत्ता स्टार्ट केलं, म्हणजे जे वचन देवबापा देतात ना, सिक्रेटली लई बोलायला, नवीन वर्षासाठी लई काय काय देवाने ऑलरेडी दिलेलं आहे, ते सगळं मी ते लिहून ठेवत असतो.
आणि कधी कधी भरपूर वचन, मग यायच्या आधी जरा बसून कधी फायनलाइज करून दे बाबा काय बोलायचं, चला असं एक असतं. हालेलुया. आणि त्या ठिकाणी अब्राहमाला देवाने सुरुवातीला जेव्हा पाचार केलं तेव्हा सांगितले माझे लोक मिस्र देशामध्ये जातील, 450 वर्ष गुलामगिरीमध्ये राहतील, त्यानंतर मी त्याला बाहेर काढेन. तर कोण जाईल का हो माणूस एवढा ऐकून? कोण जाईल, बाहेर पडेल काय? मी का आत्ता बाबा मला बोलत मूर्तीपूजेतून मी माझ्या बाबाच्या हाताखाली चांगला मूर्ती बिर्ती करून पैसे मिळवा लागलो, हिने बोलवायला आत्ता 75 वर्षाचा म्हातारा, मुलं नाही काही नाही, आणि हे बाबा बोलवायला आणि म्हणे पुढे गुलामगिरी देते, 450 वर्ष गुलामगिरी. माणसांचं आयुष्य काय? लक्षात घ्या, देव बाबा एवढी महान आहे. त्यावेळी अब्राहमाला सांगितलं या गोष्टी घडणार आहे, प्रत्येक गोष्टी लिखाणामध्ये आहे, ते सगळं कम्प्लिशन करण्यासाठी येशू आले. मोशेला घेतले, मोशे तात्पुरता आले, मोशे काम केले, निघून गेले. भरपूर लोक आले आणि गेले. आता टिकणारा द इटर्नल द बलवान उद्धार हा प्रभू येशू आहे, ज्याचा सुरुवात नाही, ज्याचा अंत नाही, कुणी त्याला फिनिश करू शकत नाही. जन्मल्यापासून सैतान पोटात असता तेव्हापासून पहिलंच काय म्हटलं योसेफाने, हळूच याला सोडून देऊया, त्या सगळ्याच पब्लिक करायला नको, याला हळूच सोडून देऊया मारियाला, म्हणून पहिले विचार केले. नाही झालं, नाही झालं. देवदूतांच्या आणि ताऱ्याचं लय काम आहे येशू जन्मामध्ये. देवदूत येऊन बोलायचे, तारा येऊन दाखवायचा. किती इम्पॉर्टंट आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये पण जेव्हा काही यांचं झालं नाही, काही यांना समजलं नाही, मग मुलांना मारून टाकायचा प्रयत्न केले, मारून टाकले ना. जेवढे 2 वर्षाचा कालचं मुलं सगळ्यांना मारून टाकले, पण येशूला देवबापाने पळवले तिथून. पळवले कुठं? मिस्र देशात. कॅन यू इमॅजिन देवाची योजना? मिस्र देशात पळवले. तिथं मोशेद्वारे झालं, बरेच लोकांच्या द्वारे, पण कुठूनही परफेक्शन उदाहरण झालेलं नाहीये. वडंडनसन काय म्हणतात त्याला, रक्त लावायला आपल्या दाराला रात्री मरणाचं दूध पडत होता, जात होता. ज्या ज्या उमरेला येशू बकरे बिकरे कापत रक्त लावायचे, त्याचे रक्त बघितले त्यांनी, तिथून वडंडून गेले, म्हणून त्याला वडंडनाचं सण पडलं. पास सोबर, पास दार आहे, इथं रक्त लावलेलं आहे, इथं मारायचं नाही, पुढे जायचं. का आम्ही प्रार्थना करतो? पहिला ते रक्त होता, आज आम्हाला येशूचं रक्त आहे. आज आम्हाला येशूचं रक्त अवेलेबल आहे. जुनं कराराच्या लोकांना येशूचं रक्त नव्हता. दिस इज क्रिसमस. हा क्रिसमस, इटर्नल क्रिसमस. काय आहे? रक्त पण अवेलेबल आहे, मोठं बलिदान आहे. त्या रक्तामध्ये जे प्रोटेक्शन आहे आम्हाला बाकी कशातच नाही, कशातच नाही. माझं काय म्हणतात, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी येशू आले. सगळ्या गोष्टी सिद्धीच नाही झाल्या. दुसरा अध्यायामध्ये 25 वचनापासून वाचूया. लूक 2:25 पासून, लूक 2:25 ऑनवर्ड्स. लूक 2:25 पासून. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोण एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता. बघा, व त्याच्यापुढे कठीण दिवस होत्या त्या दिवसांमध्ये, भयंकर. पण येशू कधी जन्मला, लय कुशीत आहेत, लय चांगलं आहे सगळं, असं नाही. कठीण परिस्थिती, भयंकर परिस्थिती जगात असताना लोकांचं दुःख बघून 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 मग येशू म्हटले, डॅडी मला पाठवा. आता तुम्ही काय म्हटले? डॅडी मला पाठवा, आता मी जातो. काय येशूने स्वतः बोलले, मी स्वतःहून माझं जीवन दिलं, मी स्वतः माझं जीवन परत घेतो, मला माझ्यावर कोणाचा अधिकार नाहीये, मी येऊन सगळं करतो. येशूने काय केलं? बाबाला म्हटलं, बाबा लय झालं बाबा, माझे लोक किती मरायला बाबा, किती त्यांना त्रास व्हायला बाबा, आता पाठवा की मला, आता मला पाठवा की मी जातो. म्हणजे काय म्हणलंय, लोकांवर इतकं जुलूम जबरी होत होतं, वाईट होत होता, आणि लोकांना कधी सुटका मिळेल का म्हणून हा सिमियोन, हा प्रधान याजक होते, ते वाट बघत होते देवाकडे. तारण होईल का लोकांचा, काय चांगलं घडेल का पुढे. व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. आमेन. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. पहिली गोष्ट, लोक काय म्हणतात, प्रेषितांच्या कृत्यांपासून पवित्र आत्मा आला. इथं येशूचा जन्म पण झाला नाही. हॅलो,
येशूचा जन्म पण झालेला नाहीये. हा सिमियोन याजकावर पवित्र आत्मा होता. पहिला देवाचा आत्मा म्हणायच्यात, पण इथं वचन आहे पवित्र आत्मा त्या व्यक्तीवर होता आणि पवित्र आत्माने हा व्यक्तीला सांगितलं होता देवाचा तारण बघूपर्यंत तू मरणार नाहीस. क्लिअर? हालेलुया. देवाचा तारण बघूपर्यंत तू मरणार नाहीस म्हणून त्या याजकाला, त्या व्यक्तीला देवाचा आत्मा पहिला सांगितलं होता. पुढे बघा, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे ते कसं काम करतो. पुढे 27. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आई बाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. पुढे, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा होता, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं तू तारण बघूपर्यंत तू मरणार नाहीस. विश्वास जेव्हा देवाचा वचनावर का म्हणते विश्वास ठेवशीला धन्य होशीला. विश्वास नाही तर काही कार्य बघू शकणार नाही. विश्वास आमचा पैसा आहे. कळालं? विश्वास आमचा पैसा आहे. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये फेथ इज अ मनी. जेवढा विश्वास आहे तेवढं तुमच्याकडे सगळं मिळणार. अशक्य ते शक्य होणार. विश्वास जास्त आहे. विश्वास नाही काहीच मिळणार नाही. काहीच मिळणार नाही. तुम्हाला देऊन पण तुम्हाला पटणार नाही ना. मग विश्वास तरी पाहिजे ना. काय म्हणते विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील. योहान 11:40 मध्ये विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव बघशील. आणि जेवढं तू प्रेयर करतेस प्रार्थनेमध्ये पण आमचा विश्वास पाहिजे. मी मागितलं ते मला मिळालंच म्हणून विश्वास ठेव. मिळणार बघूया, मी केलं काय होतं बघूया, नाही 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 मिळणारच. मी मागितलं मला देव देणारच म्हणून विश्वास ठेवून मी प्रेयर केले पाहिजे. ते काय सांगतात बायबलमध्ये स्पष्टपणे सांगते मी तुझं तारण बघितलेलं आहे. ज्यावेळी आत्मेने भरून होते, आत्मेने भरून असताना यांच्या मनामध्ये काय झालं, पवित्र आत्मा सांगितलं तारण बघूपर्यंत मरणार नाहीस. आता सिमियोन का येशू मोठा होऊन क्रॉसवर मेल्यानंतर पुनरुत्थान झाल्यानंतर मेल्या तारण बघितल्यात पश्चाताप केल्यात असं वचन नाही. समजायला क्लिअर? नुसतं येशूच हा तारणारा आहे. आई बाबांनी चर्च मध्ये बाळाला समर्पण करायला घेऊन आले. अचानक आत्मेने सिमियोनला म्हटलं जा. मंदिरामध्ये सिमियोन आले आणि नेमकं त्याच्या आई बाबा येशूला घेऊन आले होते. छोट्या बाळाला सिमियोन हातात घेतले, वर बघितले, धन्यवाद म्हटले, माझा डोळे तुझं तारण बघत आहे. माझा डोळे तुला बघत आहे येशू. हालेलुया. काय बघत आहे? येशू. येशूला बघत आहे. येशू हा तारण आहे. दिस इज क्रिसमस. हालेलुया. का क्रिसमसला फराळ करा, चांगलं चांगलं नटा म्हणतात, तारण रे आमचा उद्धारक, बलवान उद्धारक आलेला आहे. हे बरोबर आहे. कुठलं तारीख काय कोणालाच माहित नाही. आता कितीतरी लोकांना बर्थडे पण माहित नाही. सगळ्यांना माहित असते का? तर आमच्यासारख्या लोकांना काहीतरी चुकीचं एज वाढून वाढून पहिलं डेट घालून शाळेत घातल्यात. माझी आजी गडबड केली, शाळेत बसवायला घेत नव्हते, गेली शाळेत, एज वाढून घातली आणि शाळेत ऍडमिशन घेतली. माझे सगळे लोक पुढं पुढं म्हणजे मोठी मोठी लोकांनी झुंडकुली त्यांच्या शाळेत आमच्या वर्गात. आजीने काढली. शिक्षकांनी पण काय म्हणलं असं आजीला एवढं जीव आहे आणि मी पण लई दंगा करायची शाळेत जातो जातो म्हणून. काकेत घेऊन आजीने शाळेत घेऊन गेले, नाव गाठले, मोठं यश वाढून. कितीतरी लोकांचं आहे. जून 1 तारीख आलं लई लोकांचा बर्थडे असते की नाही? कशामुळं माहित नाही कधी जन्मले ना. अंदाजे काहीतरी गोळी मारली आणि काय होतात जून 1 तारखेला लई लोकांचा बर्थडे. सगळे बंडल बर्थडे, सगळ्यांची बंडल बर्थडे. आणि येशू ख्रिस्ताचा जे काही योजना आखून ठेवलेल्या होत्या त्याच्या बर्थडे हा क्रिसमस हा ओव्हरऑल सीझन ज्या ठिकाणी येशू जन्मले ते सगळं पिक्चराइज करून ते जुळून बरोबर 25 डिसेंबर म्हणून केले. पण लोक त्या तारखेला जन्मलेत काय कुणाला माहिती कधी जन्मलेत. किती
मी म्हणतो ना, ज्याला उत्साह करायचंच नाही त्याला काही पण बोलायला संधी मिळते. हो, मला पोटात दुखायला लागलंय, बिर्याणी समोर असते. मला पोटात दुखायला लागलं का, वर्षभर खाणार, त्या दिवशी खाणार नाही. रोज वाचत तरी चालत नाही माझ्यासारखे. त्या दिवशी नको नको काही नको. आणि कधी डाएट करणार नाही. क्रिसमस आले की लाईट डाएट, स्वीट नको, फराळ नको. अरे बायबल काय सांगते, सेलिब्रेट. देवाने दिलेला एक मोठा आनंद आहे. दिस इज क्रिसमस. जो उद्धारक आला तुमच्या आणि माझ्यासाठी, जगासाठी आला. त्याची प्रसाद, त्याची शांती आमच्या जीवनामध्ये झाली. हालेलुया. होणार म्हणत नाही मी, झाली झाली. हालेलुया. आम्ही ब्लेस्ड लोक आहे, आम्ही आशीर्वादित लोक आहे. सिमियोनने किती धैर्याने म्हटलं, बाळाला बघितलं, म्हटलं मी उद्धार बघितली. आय हॅव सीन द सॅल्वेशन. बाळाला बघून आता येशू बाळ काय लय मोठं काय तर असं मुकुट बिकुट घालून आलं होतं. काय काय असंच करत असणार ना येशू पण. काय करत असणार, मी देवाचा पुत्र असं काय केले असणार. बाळ आता तर आमचे लोक 2-2, 3-3 महिने बाहेर राहतात. 8व्या दिवशी सुंदा करतात. 8व्या दिवशी बाळाला समर्पण करतात. 8व्या दिवशी आता ही सुंदा केली, बाळाला बघून सगळे लोक काय पण म्हणते, पण देव किती आनंदित झाला असेल, स्वर्गामध्ये किती आनंद झाला, सिमियोन किती आनंदित झाला असेल. माझा डोळा उद्धार बघितली, माझी डोळे सॅल्वेशन म्हटलं. आता तू मला शांतीने जाऊ देतोस, म्हणजे आय एम रेडी टू डाय नाउ. त्यासाठी मला थांबवून ठेवला. आता मी जाऊ शकतो, आता मला काही भीती नाही. पुढे जाऊया आपण. कोलोसीकरास 2रा अध्याय 10 आणि 11 वचन. कोलोसीकरास 2रा अध्याय 10 आणि 11 वचन. थँक यू जीसस. आय थिंक 9 आणि 10 वचन. कोलोसीकरास 2, 9 आणि 10. कोलोसियन्स 2, 9 and 10. कलसेकास पत्र 2रा अध्याय 9 आणि 10. हा. कारण ख्रिस्ताच्या ठाईत देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान असते. आमेन. काय आहे, ख्रिस्तामध्ये परफेक्शन आहे, पूर्णत्व आहे. तिथं काही कमी हे पाहिजे, हे थोडं कमी आहे, हे कमी नाही, अजिबात नाही. ख्रिस्तामध्ये परफेक्शन आहे, पूर्णत्व बसते. द परफेक्शन dwells in Christ. ख्रिस्तामध्ये पूर्णत्व बसते. कोलोसीकरास, कोलोसियन्स 2, 9 and 10. 10. आणि जो सर्व सत्तेचे बाधिकाराचे मस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. रिपीट. हा वचन जरा काची पूरक ऐका. 10. आणि जो सर्व सत्तेचे वाधिकाराचे मस्तक आहे, सर्व सत्तेची आणि अधिकाराचा मस्तक. ख्रिस्त मस्तक आहे. Amen. समजाले? सर्व सत्ता, सर्व अधिकाराचा मस्तक, हेड ख्रिस्त आहे. पुढे. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. आमेन. हालेलुया. ज्याच्यामध्ये सर्व सत्ता आणि अधिकाराचा पूर्णत्व आहे, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण केलेला आहोत. समजाले? समजाले का? वी आर कंप्लीट इन हिम. प्रभू येशू मध्ये आम्ही परिपूर्ण आहे. त्या उद्धारक देवामध्ये आम्ही परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये आम्ही परफेक्ट आहे. बायबल क्लिअर सांगते. आता कुणाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही राहायचं तुम्ही सांगा. आता तुम्ही विचार करा. बघूया 16 वचनाचा. 16. कलसे 2:16. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. हालेलुया. समजले? ज्या ख्रिस्तामध्ये आम्ही परिपूर्ण झालो, तुम्ही कुठले कपडे घालता, तुम्ही लाली पाणी लावता की नाही, तुम्ही केस धरता का सोडता का बांधता, याच्या कोणाच्या येदात राहायची गरज नाही. समजाले? समजाले? जो सत्ता आणि अधिकाराचा मस्तक, त्याच्यात आम्ही परिपूर्ण झालेला आहे. लक्षात घ्या. पाप करू नका, पाप करू नका. देवाने मला बरं वाईटाचं ज्ञान दिलेलं आहे.
काय केले पाहिजे, काय करू नये, काय गाठले पाहिजे, काय घालू नये, कुठं जायला पाहिजे, कुठं जाऊ नये, काय काढले पाहिजे, काय काढू नये. आम्हाला देवाने बुद्धी दिली की नाही? बायबल काय म्हणते? त्याच्यामध्ये आम्हाला परिपूर्ण केलेला तो देव आहे. दिस इज क्रिसमस. असंच झालेलं नाहीये. लय मोठं बलिदान दिलेलं येशूनी आमच्यासाठी. 17 वचन 17. या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टीच्या छाया आहेत. हा, शरीर तर ख्रिस्ताचे आहे. हालेलुया. कोणाचं शरीर आहे? सगळ्यांना माहित आहे ना. ते ह्याला कसं सांभाळायला पाहिजे आम्हाला माहित आहे ना. त्याच्यात जर आम्ही परिपूर्ण झालो, ह्याला कचऱ्याची कुंडी करायचं आहे, ह्याला पवित्र राखायचं आहे, ह्याला कसं सजवायचं आहे, कला याचा ठेवायचं आम्हाला माहित आहे. मी तरी सोंगीन कुणाकडे झाला, मी पती पवित्र सेविका आहे. काय म्हणणार लोक? ए बाई तू जा. हा, वेळे तसं माझ्यासाठी लेकरं सगळे. का? त्यांना वाटते आनंद आहे, ख्रिस्तामध्ये जीवन आहे. सोंग घेऊन जगण्यामध्ये नाहीये. फ्रीडम आहे ख्रिस्तामध्ये, लिबर्टी आहे, मोकळीती आहे. काय म्हणतात? अमाशाय बाहेर जाऊ नका, आज अमाशाय बाहेर पडू नका, लय अंधार आहे, लिंबू टाकले असतील, कोंबडं पेकलं असेल, घेऊन जावा रे खावा, रेट झालं, लय वाढले, मार झालाय आता चिकन. हा, भीती कसली? हा, काय बसलं 16 वचनामध्ये? रूढी परंपरा, अमाशा, पौर्णिमा, हे आलं ते आलं, अंधार आलं, काय मांजर इकडून इकडं गेलं, तिकडून इकडं गेलं, हे डोळं मारलं, ते डोळं मारलं, हे मारलं की हे मारलं की दुसरं, हा, हे उडते की एक वेगळं, हे उडलं की दुसरं उडलं. काय आहे? बाबा म्हणतात सर्व सत्ता आणि अधिकार ख्रिस्तामध्ये परिपूर्ण झालेली आहे. त्या परिपूर्णतेमध्ये आम्ही परफेक्ट झालेलो आहोत. तुमच्या आणि माझ्यामुळे नाही, बाबाच्या रक्तामुळे. ते बाबाचं बाळ म्हणून आलं ना क्रिसमस. हा, त्याच्याद्वारे आम्ही परफेक्ट आहे. बाबाच्या द्वारे बाबाने मला परफेक्ट केलेला आहे, परिपूर्ण केलेला आहे. हे चाकू नका, ते चाकू नका, एक कामू नका. आज मंगळवार आहे, आज शुक्रवार आहे. आता तुम्ही बघितलं की मंगळवार शुक्रवार हळूहळू घरामध्ये घुसतात लिंबू नारळ आणायला लोक. समजलं? मंगळवार शुक्रवार लई पडतात, हळूहळू जातात लिंबू आणायला, नारळ आणायला. आणि लई लोकांना असं वाटतं येशू पण तसंच आहे. अशीच लई लोकांना वाटते. काहीतरी येऊन चांगलं बिंगलं झालं, बोले देवाला कोटी कोटी धन्यवाद. या वर्षात देवाने अशा लोकांच्या जीवनामध्ये कार्य केले. खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. भरपूर आत्म्याच्या जीवनामध्ये कार्य केले. कुठं मी तरी मोबाईल म्हणले की पहिलं एवढा द्वेष होते. मोबाईल माझा मिनिस्ट्री आहे, माझी सेवा मोबाईलवर आहे. हालेलुया. इथं मंगळवारी थोडा वेळ 2 तास 3 तास तुमच्यासाठी, अदरवाईज माझी सेवा मोबाईलवरच आहे. जगभरात कुठली लोक, किती लोक, कुठले काय गोष्टी घडले नाही असं नाही. 2-3 लोकांना मुलं झाले, लग्न झाल्या, भरपूर लोकांची घरचं कन्स्ट्रक्शन काम झालं. आत्मे तरी अशक्य आत्मे प्रभूच्या राज्यामध्ये आले. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. भरपूर लोक जे देवाचे नाव नुसतं नाव सजवत असलेल्या लोकांचा पश्चाताप झालं, तारण झालं. काय लोक 42-45 वर्षापासून काय तर पापाच्या बंधनात होते, त्यांना छुटकारा मिळाला. काय लोक कितीतरी वर्ष चर्चला जात नव्हते, त्या लोक चर्चला जावं लागले. काय लोक लग्नात मुवमेंटच व्हायचे नाही घरामध्ये, त्यांच्या घरात बल्ले सुरू आहे. हालेलुया. भरपूर कार्य केले देवबापाने यावर्षी. मी तर काय म्हणतात, ज्या ख्रिस्तामध्ये आम्ही परिपूर्ण असं ठेवलेलं असताना आम्ही रूढी परंपरेच्या मागे का दबून जातो? नंतर तुम्ही वाचा मत्ते 15 अध्यायामध्ये, तिथं 10 पासून देवबापाने काय वचन सांगितलं. आपण वाचणार नाही, लिहून घ्या पाहिजे तर, वेळ नाही आपण. मी आता टाइम बघितलं 4:30 वाजले. 4:30 वाजले, 1 तास बोललो मी. तिथं काय लोकांनी येशूकडे आले, येशूचे शिष्य होते. आता येशू आणि शिष्य कसं होते? माझ्यासारखे गडागडा कुठं पण पळायचं, कुठं काय मिळेल घ्यायचं, गायच्या तर बसायचं, झोपायचं. पण इथं ज्यावेळी एका ठिकाणी गेले, येशू शिष्य हात धुतले नव्हते आणि काय लागले, लोकांना राग आला.
कारण हे रूढी परंपराचे लोक हात द्यायला पाहिजे, पाय द्यायला पाहिजे, चूल भरली पाहिजे, लई काय काय पद्धतशीर करून मग टेबलवरून असं बसणार. तर जेवताना पण भीती, कसं ह्या पद्धतीने जेवायचं, वाकून जेवायचं का उभा राहून जेवायचं, कसं जेवायचं हे पण भीती. रूढी परंपरा असलेल्या लोकांना सगळ्या गोष्टीच्या भीती. ते आजाद नसतात, हसायला घाबरतात, बोलायला घाबरतात, खायला घाबरतात, बंधनामध्ये. मग त्यावेळी येशूने त्यांना म्हटले, मग शिष्याने त्याचा बिना हात धुता का? लोक आलात की काय येशू तुमचं शिष्य बघा बिना हात धुता काय लागल्यात. काय बोला, हात काय धुतले नाही काय नाही आणि बघा कसं काय लागलं तुमचे शिष्य. येशूने काय म्हटले, हात बिना धुता काढले म्हणून तुम्ही विठाळत नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विठाळणे? तुम्ही गाण होत नाही. पोटभर मटण खायचं, आंघोळ करायचं आणि बसायचं. आता स्वच्छ झालो, समजलं? आमचं मावशी एका घरात काम करतात, त्यांच्या घरात तरी करत नाही म्हणे, पण त्याच्या मुलग्याला लय आवडते. मग ते मुलग्याला आवडते म्हणून कधीतरी त्यांनी करायला लावतात, म्हणजे कोण नवरा का कोणतरी करतात. ती बाई अजिबात खात नाही. मावशीचा त्या दिवशी काम झाल्यानंतर ना मावशीच्या हातात ते भांड देते म्हणे, कुकर बिक्कर कशा ते भांड देते उचलून घेऊन. ती भांड तिने धरल्यानंतर कडेला हात लावू देत नाही ती बाई त्या बाईला. थांबा थांबा मी आलो, मी दार उघडतो, थांबा थांबा. मग ती हळू दार उघडणार, मग मावशी कुकर घेऊन बाहेर जायची. मुलगा रात्री मस्तपैकी खाणार, पहिला जा आंघोळ कर आणि मग आते. आमचे लोक असेच आहेत प्रभू मध्ये पण. नुसतं रूढी परंपरा बांधून बांधून जकडून जकडून. बाबांनी कसला आनंदाचं जीवन दिले, जगत नाहीत हो, जगत नाहीत, बंधनामध्ये आहे. स्वतः जगणार नाही, दुसऱ्यांना जगू देणार नाही. असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही, हे करायचं नाही, नुसतं हट हट हटपणा. येशूने क्लिअर केले, बाबा बाहेरून जे जातो ते तुम्हाला विठाळत नाही. आज जे साठा भरलेले ना गाण, जे मुखाच्या दुरे बाहेर बघता की नाही, गप्पा 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 विचार न करता, ते विठाळते. काय विठाळते? आतल्या गोष्टी. तिथं क्लिअर आहे सगळं, तुम्ही नंतर वाचा, आपल्याला वेळ नाही आहे. आतून पडणारं सगळं वाईट, निंदा, शिव्या, शाप, लोकांना बोलणे, कसं पण, या सगळ्या गोष्टी, दुष्टपणा, खडूपणा, मंगलपणा, सगळं आतून आहे. आत भंडारात ठेवून विठाळत नाही, बाहेरून आत गेले की विठाळते. येशूने क्लिअर केले. काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? यशाया 52:2 वाचा. यशाया 52:2, आयझाया 52:2. बाबा काय म्हणतात बघा. थँक यू जीसस. यशाया 52:2. अंगाची धूळ झाड, हे यरूशलेमे उठून बस, सिंहनाच्या बंदिवानकडे आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक. आमेन. काय म्हणत बाबा इथं? अंगाची धूळ झाड. जे रूढी परंपरा खाली धाबून बसलं, त्याच्या अंगावर धूळ बसलेली आहे. का त्यांना माहित नाही झाडायला पाहिजे, उठायला पाहिजे, असंच पाहिजे, तिथंच बसायचं, असंच करायचं. तिथंच बसून 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 अंगभर धूळ बसली, यांची काही ना दिसत पण नाही माझ्या अंगावर धूळ बसले म्हणून. बाबा काय म्हणतात? उठा, ए सियोन कन्या उठ. फक्त कन्यानी नाही, कुणापर्यंत व्हिडिओ जाईल सगळ्यांसाठी. हालेलुया. काय म्हणते बायबल? उठा, उठ. आपल्या अंगात पडलेले सगळं धूळ झाड. आणि काय म्हणतात? आपल्या गळ्यात स्वतः अडकून ठेवलीस ना, हे करायचं नाही, हे करायचं नाही, हे बोलायचं नाही, ते करायचं नाही. बायबल म्हणते तू आता बंधन तुझी तू तोडायला पाहिजे. बाबा आले क्रॉसवर, मोडल्या सगळे बंधन आपल्या जीवनातून. पण आता हे रूढी परंपराच्या बंधनामध्ये सापडलेले लोकांना तुम्हाला ते ब्रेक केले पाहिजे. तुम्हाला ते ब्रेक केले पाहिजे. तुम्ही स्वतः बघा, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अडखळून नाही, अजून बंधनात आहे. कुठली ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये अजून तुम्हाला दाबून ठेवत आहे. गळ्यात सापळे गाठले काय होते हो?
एकोपाठोपाठ एक काय म्हणणार असं होते की नाही? होते की नाही? आता काय तरी होणार असं वाटतं की नाही? काय होतं आवडल्यासारखं सासू असं होते की नाही? आवडलं की आज लोकांचं जीवन असंच आहे. बाबांनी सोडण्यासाठी क्रिसमसच्या द्वारे आले, सेलिब्रेट खरं म्हटले, आम्हाला सोडवले, पण लोकांनी गुरफडून त्यातच बसले. आणि आज श्वास घ्यायला पण होईना लोकांना, श्वास घ्यायला पण होईना, कारण एवढा भेड आहेत गळ्यात. किती प्रकारची बंधन आहेत. बाबा काय म्हणतात? उठ, अंगावरचे 2 झाड, पूर्ण 2 झाड, तू त्या बंधनातून बाहेर पड. मी तुला सोडवलेलं आहे, तू त्यातून बाहेर पड. हालेलुया. ब्रेक करा सगळं. काय म्हटले मागच्या व्हिडिओ बघितले एझेकिएल 16 अध्यायामध्ये, तुला मी सोडवलो, तुला मी वाचवलो, तुला मी नठवलो, तू माझी आहेस, तू माझी आहेस. जसं मी मोकळा आहे तू मोकळी राहा. जसं मी उदास असं चिंता करत बसा, तू पण तसं राहा, आनंदाने राहा, काळजी करू नको. हालेलुया. हालेलुया. क्रिसमस अर्थ माहित नाही म्हणून म्हणतात ज्याला उत्सव करायची सवय आहे, अनुभव आहे, त्यालाच तर देव देतो उत्साह. कर, अजून आनंद कर, अजून सेलिब्रेट कर, अजून जयघोष कर, अजून चांगलं कर. ज्याला माहित नाही त्याला देव देत नाहीये. हालेलुया. समजायला पुढं हा एशिया तेवढंच कलसिकरस दुसरा कलसे 2:16. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावास्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. हालेलुया. समजलं? आम्हाला देवाने बुद्धी ज्ञान दिलेलं आहे, काय केले पाहिजे, काय करायचं नाही. आम्हाला लोक म्हणतात आज अमावास्या आहे, आम्हाला म्हटलं कुठला दिवस आहे आम्हाला माहिती आहे. लय बिझी असतं मी, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे आम्हाला माहिती आहे. अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, हे काय आम्ही बघत नाही, आम्हाला माहित पण नाही. आणि तुमचं ब्रदर आणि सिस्टर रोज 11:30-12लाच रस्त्यावर फिरत असतात. बुद्धांना धरतं की कशाला येतं त्या रोडवर असं वाटत असेल. हालेलुया. त्यांचा सत्ता ना रात्रीची, ते गावात की काय दोघी फिरतात तिकडे म्हणून. हा हालेलुया. समजायला का? हा बायबल काय सांगते? तुम्ही काय करणार, दुसऱ्याने न्याय निवडा करायचे अधिकार नाहीये. आम्हाला डिसाईड करायचं आहे आम्ही कसं राहायला पाहिजे. देव पण आम्हाला सगळं शिकवलं, बायबलमध्ये काय शिकवलं नाही असं नाहीये. म्हणतं काय म्हणतात, कुणाच्या रूढी परंपरामध्ये राहू नका. कारण जसं मागच्या तुम्हाला सांगितलं, जे देवाचंच घेऊन देवाच्या लोकांवर तो बळजबरी करतो, त्याचं कृत्य नष्ट करण्यासाठीच येशू आले. त्याचं कृत्य नष्ट करण्यासाठीच येशू आले. तो काय केला? मग तुम्हाला मागच्या सांगितलं, देवाच्या गोष्टी घेऊन जाऊन आज काय कुणाला द्यायला? मंदिरांमध्ये द्यायला. देवाने आम्हाला सोनं दिले, त्या सोनं तिकडे चढवतात. देवाने आम्हाला कपडे दिले, ते कपडे तिकडे देतात. देवाने आम्हाला पैसा लत्ता दिले, ते तिकडे देतात. सांगितले ना मागच्या आठवड्यात सगळं दिलं. असला लोकांना देव सोडेल का? हो सोडेल का? अजिबात सोडणार नाही, अजिबात नाही सोडणार देव बाबा. का देव सोडून घेणारा देव जो किती प्रेमाळू आहे, किती चांगला देव आहे, तेवढं तो सोड पण घेतो. माझ्या उत्साह शब्द देवाने आम्हाला दिले, त्या उत्साहामध्ये आम्ही राहायला पाहिजे, सत्य जाणून घेतले पाहिजे, बंधनामध्ये नसावी, गुलामगिरीमध्ये नसावी. तुम्ही नंतर वाचा दानिएल 1 अध्यायामध्ये 1-2 वचनामध्ये आम्ही बघितलं. आम्ही वाचूया 2-3 वचन वाचू. वी कॅन रीड इट. दानिएल 1 अध्याय 1-2 वचन. 1 and 2 हे खूप इम्पॉर्टंट आहे. वाचा दानिएल 1 अध्याय 1 पासून पुढे. 1 आणि 2. 1 आणि 2. यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याने यरूशलेमवर चढाई करून त्याला वेढा घातला. प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम त्याच्या हाती दिले. त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. त्याने ती शिनाब्देशी आपल्या देवतांच्या घरी नेली आणि आपल्या देवतांच्या भांडारात ठेवली. हालेलुया. मागाशी तुम्हाला काय बोललो? का आमचं उद्धारक खाले, आमच्या शत्रूपासून, आमच्या वैरीपासून आम्हाला सोडवण्यासाठी. ही तर काय मी बघतो, ज्यावेळी इस्रायलाचा राजा पाप केले, देवाविरुद्ध वागले, देवाने त्यांना शत्रूच्या हातामध्ये दिले, नेबुकदनेस्सर राजाच्या हातामध्ये. ह्याच्या हातामध्ये जेव्हा दिली, ह्यानं काय केला?
ते त्यांना तरी गुलाम म्हणून घेऊन गेलाच, देवाच्या मंदिरामधलं जे सोन्याची भांडी बिंडी होतं सगळं उचलून घेतला, ठेवला कुठं? त्याच्या मंदिरामध्ये, त्यांच्या मूर्त्यांच्या समोर. समजायला क्लिअर? जसं मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं, कंटिन्युएशन आहे थोडंफार इकडं तिकडं. क्रिसमस काय आहे? जे सैतान आमचं लुबाडलं, आमचं घेऊन गेला, ते ठेवला आणि त्या मंदिरामध्ये घेऊन ठेवला. त्यालाच घेऊन हा बाबा नेबुकदनेस्सर राजाचा मुलगा पार्टी केला 5व्या अध्यायामध्ये, है ना? काढा तिथे 2-3 वचन आपण वाचणे गरजेचे. दानिएल 5वा अध्याय, डॅनियल 5:1 पासून. दानिएल 5:1 पासून पुढे. हा. बेलशस्सर राजाने हा. आपल्या 1000 सरदारास मोठी मेजवानी केली. त्या हजारासमक्ष तो द्राक्षरस प्याला. हा. द्राक्षरसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, 1 मिनिट. हजारो लोकांना बोलवून पार्टी सुरू आहे. असं नाही की पार्टी सुरू व्हायच्या आधी काहीतरी प्लॅनिंग आहे. लक्षात घ्या, बी केअरफुल. पार्टी करायला त्यांच्याकडे जे आहे ते कोण पिया लागल्यात, मस्त मजा करायला, सगळं पार्टी सुरू आहे. पार्टी सुरू असताना अचानक याला आठवलं काय? बघा आता, द्राक्षरसाचे सेवन करीत असता हा. बेलशस्सराने हुकूम केला की, माझा बाप नबुकदनेस्सर याने यरूशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत हा. ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी, उपपत्नी यांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. बघितलं? चढली जरा. चढल्यानंतर आठवलं, मी काय असलं साधं पाणी तर मी पियाला लागलो. मी काय म्हटलं? सैतान हा भिकारी आहे, त्याच्याकडे काहीच नाही आहे. हो, तो दिसतो म्हणजे काय म्हणतं, चिमटतो कुठं माहिती आहे? देवाच्याच गोष्टींमध्ये. हे दारू प्यायला, पार्टी करायला त्याला मजा आली नाही. समजायला? सैतानाला मजा आली नाही. दारू प्यायला, पार्टी करायला सगळी लोक बसून, त्याला मजा आली नाही. मग हळूच राजाला चिमटी घेतली, जागोवर आहे जरा. मग याला लक्षात आलं काय? इस्रायल लोकांचा देवाच्या मंदिरातून आणलेली भांडी आम्ही आमच्या मूर्त्याकडे ठेवले. जावा रे, ते घेऊन या. कशासाठी पाहिजे? मी, माझी पत्नी, माझी उपपत्नी, आम्ही सगळे सरदार लोक दारू पिणार देवाच्या भांडीने. कशाने भांडी पिणार? दारू पिणार? देवाच्या भांडी, देवाच्या मंदिरातले भांडी, पात्र. हा सैतान लुबाडणारा, वाईट करणारा सुरुवातीपासून आहे. ह्याचं कृत्य नष्ट करण्यासाठीच येशू आले, बेबी म्हणून. हालेलुया. केले की नाही कृत्य त्याचं नष्ट? त्याने किती योजना आपण काय तरी करायचं गडबड केला, पण वेळ नाही. मी तुम्हाला ओपनली सगळं सांगू शकत नाही क्लिअरली. किती काय केले. असं बेलशस्सर बाबाने आणली आणि पियाला लागलं. बाबाने कंबरची स्क्रू ढिलं केली. काय केले? कंबरची स्क्रू ढिलं. मग बाबा दारू पार्टी करणार, बाबा लटकायला लागला तिथंच. काय व्हायला काय समजा ना का? बोट आल्या समोर, बोट आला तू डायरेक्ट बाबा कुठं पण आहे, सगळ्याकडे आहे तो. त्याची बोट भिंतीवर आला, बोट काय आता असं बघायला ना कुठलं तरी बोट आहे, तुमचं काय होईल? काय होईल? आता यो बाबा मस्त आणि क्लिअर आहे. लई पिलेला होता तो, जागा पण नव्हता. लई पिलेल्याला भीती वाटलं म्हणजे काय असेल? कारण दारू पिलेल्यांना लई डेरिंग येते ना. पिले नसतं तर एक शब्द तोंडात निघत नाही. दारू पिले की काय इंग्लिश येते, काय बोलतात, मोठे मोठे शब्द आहेत. आता ही ऑलरेडी एकदम बॅकअप. जो बोट आले म्हणाले तर बाबा हे काहीतरी वेगळं चालले. हालेलुया. डिल्ले केले त्याला देव पप्पानी. मग काय म्हणते? आमचा शत्रू आणि आमची जी वैरी आहे त्यांच्यातून वाचवण्यासाठीच येशू आले. ख्रिसमसच्या रूपाने येशू ह्यासाठीच आले. म्हणून म्हणतात ना, तुम्ही वेगळा आहे, तुम्ही वेगळा आहे. मग मी काय म्हटलो? तू प्यार कसा कर. हालेलुया. ते वचन बघूया, दानिएल 9:9. पण त्या प्यार का सागरला, त्या कृपेच्या सागराच्या विरुद्ध जगास पाप करत आहे. वाचा दानिएल 9:9. दानिएल 9:9. दानिएल 9:9. हा. आमचा देव प्रभू
दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली. हालेलुया. आमचा बाबा दयेचा क्षमेचा सागर आहे. हा, दया सागर, दया सागर. हा, काय सांगता येतं? तो दयेचा सागर आहे, तो क्षमेचा सागर आहे. पण ह्याच्या विरुद्ध आम्ही फितुरी केली. जग काय करायलंय? जो उद्धारक परमेश्वर क्रिसमस म्हणून सेलिब्रेशन लोकांना दिले, आज लोक त्याच्या विरुद्ध गद्दारपणा करायला. का गद्दारपणा करायला? रूढी परंपरामध्ये बांधून आहे. जे कोणी अडखळतात ते कधी देवाच्या राज्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जगभरात कुठं पण बघा, जे जे लोक मोकळे आहेत ते मोकळेपणे सेवा करायला. जे बंधनात ते अजूनही अडकून तिथंच अजून मागे एक स्टेप पण घेऊ शकत, उभा राहू शकत नाही ते लोक बंधनात असलेले. म्हणजे प्रभू मध्ये मोकळेच आहे. आराम जग हलवायला. हालेलुया. जग हलवायला. जसं माझ्याकडे मी बघितलं, देवाने आमच्यासाठी महान कृत्य केलेला तो देव आहे. अद्भुत आणि अद्भुत कोण केलेला तो आमचा बाप आहे. म्हणून ते बाबा पुन्हा म्हणतात, माझ्या लेकरांना घाबरू नका. या कुटील पिढीला जगाला बघून घाबरू नका, निराश होऊ नका, कचरू नका, उत्साह करा, देवामध्ये आनंद करा, प्रभूमध्ये उल्हास करा. करता ना? हा, काय आणि भीती, असं कसं करायचं, हे काय करायचं, हे का करायचं, अजिबात नाही. बाबा म्हणून म्हणतात, ज्यांनी माझे मुख बघितलेलं आहे, माझा प्रकाश त्यांच्यावर पडलेला आहे, म्हणून त्याला मोकळे दिले आहे. कुठं पण येशूने बायबलमध्ये चमत्कार केले. शॉर्ट एक्झाम्पल्स प्रॅक्टिकली बघायचे झालं. जायरसच्या मुलगीला येशूने बरे केले, मेलेल्या पोरगीला जिवंत केले ना. येशूने चमत्कार केलेले 3 प्रकारचे चमत्कार आहे. एक, इन्स्टंट मेलेला लेकराला बरे केले. थोड्या दिवसानंतर मेलेला, म्हणजे थोड्या तासानंतर मेलेला नईन गावातला मागच्या वेळेस बघितलेल्याप्रमाणे ते विधवेच्या मुलगीला बरे केले. आणि थोड्या दिवसानंतर लाजरला येशूने बरे केले. 3 प्रकारचा प्रेम. फ्रेश, थोड्या तासानंतर, थोड्या दिवसानंतर. समजलं? सगळ्यांना येशूने बरे केले. सगळ्यांना येशूने बरे केले, सगळ्यांना बरे केलं. आता जेवढं ज्यांच्या जीवनामध्ये देवाने कार्य केले, सगळ्यांनी ते तारणाचा अनुभव घेतले, ते तारणाला सगळ्यांनी बघितले. पण जिथे जिथे येशूने चमत्कार केले तिथं, आता जायरसची मुलगी ती आजारी म्हणून येशूकडे त्याचे वडील आले होते, माहिती आहे ना सर्वांना. आल्यानंतर येशूने काय म्हटले, येशू जात होते, म्हटले माझी मुलगी आजारी होती, मी येशू जात होते. अचानक 12 वर्ष रक्तस्रावाची स्त्री आली. मग तिथं जरा प्रोग्राम चेंज झाला, येशूला जायला वेळ झाला. ही बाईने स्पर्श केली, आणि हे पण महत्वाचे, हजारो लोक त्या ठिकाणी होते. पण येशूने काय म्हटले, मला कोणी स्पर्श केले, मला कोणी स्पर्श केले, कोणीतरी मला स्पर्श केले. हालेलुया. मग ज्यावेळी शिष्य काय म्हटले, काय येशू सांगायला असलो, सगळी लोक एवढी गर्दी आहे, एकावर एक अंगावर पडायला, तू काय म्हणतो स्पर्श केलं? नाही म्हटलं. अंगावर पडणे वेगळं, धक्का लागणं वेगळं, स्पर्श करणे वेगळं. समजायला? येशूकडे त्याला कसे आलं पाहिजे, येशू तुझे जाने ना दू, हो ना जाने दू, तुला जाऊ देणार नाही येशू, तू पाहिजे मला. हालेलुया. फरक आहे. येशूने काय म्हटलंय, कुणीतरी मला स्पर्श केले, माझ्यातून सामर्थ्य गेला. समजायला? कुणीतरी मला स्पर्श केले, माझ्यातून सामर्थ्य गेला, हा डिफरन्स आहे. आणि ज्यानंतर येशूला वेळ झाला, त्यानंतर त्या मुलगीच्या घराकडे येशू गेले, कारण ऑलरेडी लोक आलेले. जायरसला म्हटलं, आता तुम्ही गुरुला त्रास देऊ नका, मुलगी मेली. जेव्हा येशूने ऐकले, त्याला म्हटलं, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. बाबाला सांगितले, तू भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्यानंतर बाबा शांत झाला. येशू ते घराकडे गेले. घराकडे गेल्यानंतर सगळी लोक आता मेल्यानंतर काय करतात, आंघोळ घालून पहिला बसवतात ना. आंघोळ बिंघोळ घालून बसवले, आणि त्या ठिकाणी रडत लोक बसलेले. जायरसच्या एकुलती एक मुलगी होती. लय लोक रडत होते, सगळे गावची लोक रडत होते. जेव्हा लोक रडत बसलेले, येशू तिकडे बघितले. मग येशूने काय म्हटले, काय रडता, पोरगी तर झोपलेली आहे. काय म्हटले, पोरगी झोपलेली आहे. ज्याला उत्साहाचा शब्द माहिती आहे त्यालाच आनंद करायला देव देतो. समजाले? काय बोलले येशू,
आता हेनी मेलेली म्हणून बघून आंघोळ घालून, नाकात कापूस घालून, कानात कापूस घालून, तोंडात कापूस घालून प्रेताला ठेवून आलं. त्यांना आता मुलगी झोपलेली म्हणले ते काय म्हणणार, ही सगळी रडायला लागला, रडायला सोडून हसायला लागले. जे लोक रडत होते 1 सेकंड मध्ये हसायला लागले. जेव्हा हसायला लागले येशूने पटकन ते बाळाच्या मम्मी पप्पाला शिष्याला घेतले, आत गेले, ते बाळाला जिवंत केले. तुमच्या जीवनामध्ये मेलेल्या गोष्टी जिवंत व्हायचं आहे. लर्न टू एन्जॉय. आनंदी राहायला शिका, हसायला शिका, जगायला शिका. रडणाऱ्यांच्या लोकांमध्ये देव कार्य करत. रडण्याचे लिमिट आहे. ते दुःख कुठल्या प्रकाराचं आहे, कुठल्या प्रकाराचं प्रेयर आहे, कुठली समस्या आहे, त्याला एक लिमिट आहे. काय लोकांना उठता सुटता रडण्याशिवाय काय होतं. बायबल म्हणते माझे वेदेव तुम्ही किती अश्रू घेऊन येतात, कधी तर हसत या की. काय म्हणते बाबा, कधी तर हसत या की, आनंदाने या की. माझ्याकडं रडकं बाळ सारखं आवडत नाही. कधीतरी लई त्रास झालं. आज माझं बाळ सकाळी मला फोन करून सांगत मम्मा ग 2 वर्षाआधी आजचा दिवस मी काय तर रडत होतो बघ, आणि मला लगेच ते आठवलं. होय म्हटलं, आपल्या किचन मध्ये मी तुला मिठीत घेतलं होतं, मला सांभाळत होतं, स्टेफीने तुला व्हिडिओ काढले. म्हटलं हा बघ तेव्हा रडत होतं, आता पण रडालो बघ तू. नाही सिद्ध म्हणते. बायबल काय सांगते, रडके लोक एक वेळ आहे. आता वेळ नाही आपल्याला लई ते बाबा बोलायला, तुम्हाला काय काय तर सांगायला. हन्ना मुलं नव्हती, हन्नाला रडत होती. नवरा म्हटलं कशाला रडते, तुला मी 10 मुलांसारखं नाही का, तू 10 म्हणू दे 100 म्हणू दे, ते बाळ आहे. हा, जे आईला बाळ जोपर्यंत होत नाही ते परिपूर्ण होत नाही. स्त्री कधी परिपूर्ण होते, जेव्हा बाळ होतो. मूल आले की स्त्रीची सुंदरता वाढते. हालेलुया. नाहीतर नाही, बाळ पाहिजे. मग जेव्हा हन्ना बाळ मोठा झाला, समेलाला दिली, त्यानंतर मग मंदिरात गेली, सगळे खात होते पित होती, खाल्ली नाही, पिली नाही, रडत होती. समेल जन्मायच्या आधीचं सांगायला लागलं पहिलं. जेव्हा ती गेली, सुरुवातीला काय झालं, जेव्हा मंदिरामध्ये ती गेली आणि बघितली सगळी काय आलं ते आलं, पेनीना याची जी सवत होती ह्याला चिडवायला लागली, थट्टा करायला लागले. ह्याचा नवरा खूप ह्याच्यात प्रेम करत होते, ह्याला खूप ऑफरिंग दिली देवाला द्यायला, कारण ती बायकोला मुलं होते, हे लोक होते, ते सगळ्यांची ऑफरिंग एका बाईला यानं दिला, तू पण दे जा जास्त देवाला. पण ह्याला त्यात आनंद नव्हता, समाधान नव्हता. मग तोंड न उघडता ती देवासमोर बसून प्रार्थना करत होती. आवाज पडत नव्हता, पण नुसतं बोलत होती. समजायला? मी आज सकाळी प्रेयर करताना मला देवाने काय काय गोष्टी दाखवल्या. कुणी पण लोक असं प्रार्थना पण मी ऐकतो. कुणी न बोलतात, तोंड न उघडतात, मनात बोलतात, ते पण मी ऐकतो. कुणी किंचाळून वरडून तुटून पडतात, ते पण मी ऐकतो. कुणी किती दुःख असू दे, कोलगेट का स्माइल, किती दुःख असू दे दाखवत नाही, ते पण मला माहित आहे. हालेलुया. ते बाबाकडे सगळं आहे. ज्यावेळी जायरसच्या मुलगीला मिराकल करण्यापुढे येशूने डायलॉग मारले, ती झोपलेली आहे, लोक हसले, आत्मा आली असायचा, आनंदाचा आत्मा. तुम्ही दुःखात मेलेल्या घरात हसा, कुठं पण हसा. स्माइल इज साइन ऑफ जॉय. बरोबर? हसणे हे आनंदाचा एक साइन आहे. जेव्हा हसले लगेच येशूने म्हणतात चला रे आता करूया काम. तर काही येशूला काम करायला होत नव्हतं. येशूला काय पण करायला तर शक्तिमान आहेत, पण त्या वेळेला तिकडचं ऍटमॉस्फिअर बदलत होतं. मेलेल्यांच्या घरात वातावरण वेगळं असतो. तिथं जाऊन एका क्षणामध्ये लोकांना येशूने हसवली, पळत गेले, बाळाला जिवंत गेले. ए बाबा त्याला खायला दे रे, बिचारी झोपले किती उशीर, काय लागले, भूक लागले त्याला. म्हणून तुम्ही प्रेतांना टेवून रडत बसला असाल आपल्या जीवनामध्ये, बंद करा. तुमचा अश्रू पुसण्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठीच उद्धारक आला, बलवान उद्धारक, द माइटी गॉड. हालेलुया. आम्ही तिरकं गेलो, तो प्रीतीचा सागर आहे, क्षणाचा सागर आहे, पण आम्ही त्याच्या विरुद्ध बंडखोरपणा केले, कारण काय लोक दुःखात आहे. काय केले पाहिजे तुम्हाला असं माहित आहे? काय
काय केले पाहिजे? लूक 1:38 वाचूया. लूक 1:38. लूक 1:38. थँक्यू जीसस. लूक 1:38. हा. तेव्हा मरियम म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. Amen. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. हालेलुया. हालेलुया. लूक 1:38. हा. तेव्हा मरियम म्हणाली, हम्म. पहा मी प्रभूची दासी, Amen. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. Amen. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. हालेलुया. आज तुम्ही काय केले पाहिजे? येशू, मी तुझी दासी आहे, तुला जे माझ्या जीवनात करायचंय ते तू कर. हालेलुया. तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. बाबा वाईट करणारच नाही, करणारच नाहीत वाईट करतील. तो चांगलंच करणार. या वचनाप्रमाणे स्वतःला समर्पण करा. डॅडी, तुला माझ्या जीवनात काय करायचंय तू कर. मी तुझी दासी आहे, तुझ्या हातामध्ये पडतो. लेट दाय विल बी डन. तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. काय तुला करायचंय, जे तू माझ्यासाठी बोललास, एक लक्षात घ्या, देवाने दिलेले एक एक अभिवचन तो पूर्ण करणारा देव. एक एक अभिवचन जे काही तू बोलला तो सिद्धीस नेणारा देव आहे, तो पूर्ण करणारा बाबा आहे. म्हणून बायबल वाचताना ना वरचवर वाचायचं नाही, क्लिअरली त्या पिक्चर मध्ये जायचं. माझ्याशी देव बाबा बोलायला, काय बोलायला, कशासाठी बोलायला, सगळं दाखवलेलं. स्वप्न, काय लोकांना स्वप्नाद्वारे देव बोलतो. स्वप्नाद्वारे देव बोलतो. स्वप्नाद्वारे कोणाला लई मोठं दान आहे, दानेला होता. काही लोकांना अर्थ समजत नाही, पण अर्थ पण देव बाबा सांगतो. काही लोकांना विजन्स असतात, जागेच असतात, पण डोळ्यासमोर सगळं दिसत असतं. समजायला? विजन्स वेगळं, ड्रीम्स वेगळं, दृष्टांत वेगळं, स्वप्न वेगळं. दृष्टांत म्हणजे आम्ही जागे असताना आम्ही सगळं बघत असतो, पण आम्हाला झोपलेलं नसतं, पण सगळं दिसत असतं. हे असं व्हायला, ते तसं व्हायला, हे व्हायला, तसं व्हायला. पण ड्रीम, स्वप्न, होणाऱ्या गोष्टी, पुढे काय होणार. आता येशूच्या जन्माबद्दल कसं दाखवले? स्वप्न आलेत ना. बाबा लगेच बायकोला टाकतो बिकतो, पण योसेफाने तयार केली. बाबा गेले रात्री स्वप्न, हे माझ्या आत्म्याने ती गरुदर आहे, त्याला सोडशील बिडशील. कशानं? उठला, जागे झाला. सर्वांना देवाने बुद्धी ज्ञान असं दिली, मागितला. कशा चालू होतं? स्वप्नाच्या द्वारे दान मिळाला. शद्रक, मेशक, अबेदनेगो सगळ्यांना ज्यावेळी नेबुकदनेस्सरला स्वप्न पडले, त्याने काय म्हटलं दुसऱ्या अध्यायामध्ये? स्वप्न पण सांगणार नाही, अर्थ पण सांगणार नाही. तुम्ही स्वप्न पण सांगायचं आणि अर्थ पण सांगायचं. लोक काय म्हटले? देवाशिवाय काही काम नाहीये, कुठलं मनुष्याचं काम नाहीये. मग ह्या लोकांनी काय केले? चौघांनी मिळून प्रार्थना केली. दानिएलने आपल्या मित्रांना केली, प्रार्थना केली. देवाने पूर्ण स्वप्न यांना दाखवली. कोण आमचा बाबा? बलवान उद्धारक. हालेलुया. बलवान उद्धारक. म्हणून हा क्रिसमस आहे. नाही बरं, मी वाचूया सुरुवातीला वाचलेलं वचन, Psalm 89, 15, 16, 17. स्तोत्र 89, 15, 16, 17. ज्या लोकात उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. Amen. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. Amen. तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. Yes. कारण त्याच्या बलाने वैभव तू, त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस. Amen. तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील. Yes. देवाचा प्रसादाने आमचा उत्कर्ष होईल. देवाच्या कृपेने आम्ही धनवान होत जाऊ. तिथं धनवान पण होतील, हे पण आहे, प्रॉपर्टी, प्रॉस्पॅरिटी पण आहे, सगळ्या ब्लेसिंग्स त्यामध्ये. तुम्ही आरोग्यामध्ये राहणार, समृद्धी होणार, बलवान होणार आणि देवाचा प्रसाद तुमच्यावर असणार. हालेलुया. आणि ज्याजवळ देवाची प्रसन्न शांती आहे, वादळात पण तुम्ही येशूसारखं झोपू शकता आरामात. सगळीकडे बुडालो म्हणालो, तुम्ही काय म्हणणार? येशू आहे ना. मला लोक विचारतात, सिस्टर हाऊ आर यू? काय लोकांना म्हणतो, बाय द ग्रेस ऑफ गॉड आय एम वेल असं म्हणतो. कधी कधी देव बाप्पा असं नाही म्हणतात. डॅडी आहे ना. हालेलुया. पप्पा आहे ना. डॅडी आहेत की? तुम्ही कसं आहे? पप्पा आहेत की? पप्पा आहेत म्हटलं का मी कसं असणार? बल्ले बल्लेच असणार. हालेलुया.
कारण आम्ही उत्साहाचा शब्द कुठल्या मनुष्यापासून घेत नाही, उत्साहाचा अंदाज जगापासून आम्ही घेत नाही. उत्साह करण्यासाठी काय तर निमित्त जगापासून येते, बाबा कडून आम्ही घेतो. त्याच्या मुख आम्ही बघतो, त्याच्यापासून आम्हाला प्रसाद होतो, त्यामध्ये आम्ही उल्हास करतो. हालेलुया. सो ज्याला उत्साहाचा शब्दाचा अर्थ माहित आहे, त्याला भरपूर देव तुम्हाला संधी देण्यासाठी करण्यासाठी मे द लॉर्ड प्रोव्हाइड ऑल युअर नीड्स. सगळं घर देव बाबा तुम्हाला पूर्व उल्हासाने आनंदाने क्रिसमस सेलिब्रेट करा. हालेलुया. द रियल जॉय ऑफ क्रिसमस, तो महान उद्धारक आमच्यासाठी आला. जे पहिले लोकांना जे अवेलेबल नव्हता, ते सर्व आज आम्हाला अवेलेबल आहे. पहिल्याच्या लोकांना तारण माहित नाही, रक्त माहित नाही, आज आम्हाला सगळं प्रोटेक्टेड, सील्ड. किती आम्ही आशीर्वादित आहे. हालेलुया. निराश होऊ नका, घाबरू नका, आनंदाने उत्साहाने कायम भरून राहा. म्हणतो ना, आता येशूने मेलेल्या घराला एक जोक मारून सगळ्यांना हसवले, आनंद केले. तुमच्या घरात जे मेलेल्या परिस्थितीला हसा, जोक मारा, गाणं म्हणा, नाचा. हा, मी गाणं म्हणते, मला समजा कधी हात वर जाते, एकटीच काहीतरी करत असतो, नाश्ता करतो, गाणं लावलं असतं एकदम जोरात असं करून ते गॅस कांदा करपाले काय मला माहिती नसतं, हात वर करून गाडी म्हणत असतो. बी फ्री. कांदा करपून जाऊ दे, दुसरं कापून टाकूया. पण या आलेला आनंद सोडले की नाही मिळत, परत परत येत नाही. ते कांदा करपायला नाही, करपू दे. हालेलुया. बी जॉयफुल. देवासाठी क्रिसमस हा मोठा आनंद आहे, मोठा आनंद आहे. तुमच्या आणि माझ्या आठवण करून बाबांना आम्हाला दुःखातून सगळं सोडवण्यासाठी येशू ह्या जगामध्ये आले. सेलिब्रेशन डे. आनंद करा, उत्साह करा. सीझनच ते आहे, फक्त ते दिवस नाही. हालेलुया. उठून उभं राहूया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. रिबामा शेखेरी अंदना बाबा. Praise my Lord Almighty, glory Father. धन्यवाद यीशु, धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. रिबामा शिखेरी अंदना बाबा. हो माझ्या लेकरांनो, बाबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. स्तोत्र 89:15. ज्याला उत्साहाचा शब्दाचा परिचय आहे ते आनंदित असतील, त्यांना देव अजून उत्साह करायला देईल, कारण त्यांनी ते आनंद ते बाबाकडून घेतात. तो महान बलवान उद्धारक आहे त्याच्याकडून. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड मायटी ग्लोरी फादर. धन्यवाद, धन्यवाद. हो प्रियाला, बाबाने केले प्रत्येक गोष्टीची आठवण करा. त्याने काय काय आमच्या जीवनामध्ये केले आठवण करा. किती महान गोष्ट आमच्या जीवनामध्ये केले त्याची आठवण करा. काय काय ते आमच्यासाठी केले विचार करा. का बाबा स्पष्टपणे म्हणते, आमच्या दुःखातून कष्टातून सोडवण्यासाठी, आम्हाला ते नको असलेल्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी, ते बंधनातून सोडवण्यासाठी, ते आमाशा, पौर्णिमा, रूढीत, परंपरा या सगळ्या गोष्टीतून सोडवण्यासाठी, हे खाऊ नको, ते खाऊ नको, इथं स्पर्श करू नको, तिथं स्पर्श करू नको, हे सर्व रूढीत परंपरातून ब्रेक करण्यासाठी, जादूटोणा करणे, बंधनातून आम्हाला सोडवण्यासाठी तो आलेला आहे. एक महान उद्धारक, बलवान उद्धारक प्रभू येशू. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. माझ्या लेकरांना मी त्याला काय देऊ शकणार. आपल्या मुकुडा मी देवाला धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया. ज्या लोकांनी अजूनही कुठंतरी तुमच्या जीवनामध्ये चुकत असाल, जसं दानिएल 9:9 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे, तो दयेचा सागर, तो क्षमेचा सागर आहे. पण आमच्या लोकांनी त्याच्या विरुद्ध फितुरी केलेला आहे, देवाच्या विरुद्ध वागलेला आहे म्हणून ते दुःखी आहे. देवाविरुद्ध वागल्या कारण ते परिस्थितीमध्ये आज दुःखी कष्टात आहे. अशी कोण असतील, पश्चाताप करा, देवाकडे क्षमा मागा. बाबाला म्हणा, बाबा तू केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति, धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुति गा
कोटी कोटी स्तुती धन्यवाद. हालेलुया. Thank you Daddy. We worship you. Ori baba shikiri andana baba baba khara ravase. होय बाबा, तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद राजा. उत्साहाची भडक तुम्ही आम्हाला दिलेला भाग आहे राजा. बलवान उद्धारका, तुझी महान कृपा आणि दयेसाठी धन्यवाद. आमच्या शत्रूपासून, आमच्या पापापासून, आमच्या वाईटापासून आम्हाला वाचवण्यासाठीच तुम्ही आला बाबा. तुम्ही आला ते ख्रिसमसच्या रूपाने बाबा. एक बाळ म्हणून तुम्ही या जगामध्ये आमच्यासाठी डॅडी, आमच्यासाठी बाबा. तुम्ही केलेल्या मोठ्या बलिदानासाठी कोटी कोटी धन्यवाद. म्हणून आज तुम्ही म्हणत आहे एसीएनोचे करणे, मी तुला सोडवलेलं आहे, मी तुला सर्व बंधनातून मुक्त केलेला तुझा देव आहे. तरी सुद्धा तू का एवढी परंपराच्या काळी अडकून जखडून बसलेलेस? ब्रेक, तोड ते सगळे बंधन. उठ उठ, तुझा उद्धार तुझी वाट बघत आहे. उठ, सगळं थोड नको असलेल्या गोष्टी. आज तू मरत आहेस, आज तू मरत आहे ते बंधनामध्ये. तुला वाचवण्यासाठीच मी आलेलो आहे, तुला वाचवण्यासाठीच मी आलेलो आहे. घेता, उठ, तोड ते सगळं, सगळे बंधन तोड आणि उठ. तुझा उद्धारक मी आहे. मी तुझ्यासाठी वाट बघते, माझ्याकडे ये. कम टू मी, कम टू मी. आणि मी प्रार्थना करत येत असलेल्या लेकरांच्या जीवनामध्ये बाबा, कोणाच्याही जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे जे बंधन आहेत, जे अजूनही जुन्या गोष्टीमध्ये अडकून बसलेलं आहे, ते सर्व बंधन आत्ताच या वेळेमध्ये येशूच्या नावाने कमांड टू लीव अँड गेट आउट इन जीसस. लीव. प्रत्येक बंधन तुटले जाऊ दे, प्रत्येक बंधन तुटले जाऊ दे. I command every unwanted thing to leave and get out. प्रत्येक नको असलेल्या गोष्टी सोड आणि निघून जा. लीव, सोड. धन्यवाद बाबा. प्रार्थना उत्साहाच्या शब्दाचा परिचय झालेला लेकरांना बाबा कायम उत्साहित ठेव, कायम आनंदित ठेव. का तुझं वचन स्पष्टपणे सांगते, हे जगातून तुझा आनंद नाहीये, माझ्याकडून तुझा आनंद आहे. या जगाच्या परिस्थितीत तुझा आनंद नाहीये, जगाच्या लोकांपासून नाहीये, जगाच्या गोष्टींपासून नाहीये, माझ्याकडून तुला आनंद आहे. म्हणून स्वीकार कर, स्वीकार कर माझा आनंद, स्वीकार कर माझा आनंद. हे बाबा तुम्ही स्पष्टपणे बोला बाबा, माझ्या मुखातून तुम्हाला आनंद मिळतो, माझ्या भंडारातून तुम्हाला समृद्धी मिळते, माझ्या नावामुळे तुम्ही आशीर्वादित आहात. होय डॅडी, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे बाबा, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे बाबा. धन्यवाद तुम्ही केलेल्या मोठ्या बलिदानासाठी. जसं सिमियोने म्हटलं बाबा, मी तारण बघितलेलं आहे, आम्ही तारण बघितलं, पण तारण झाकून पण बघितलं, तारणाचं रुची घेतलेलं आम्ही धन्यवादित लोक आहोत. We are more blessed daddy. आम्ही खूप धन्यवादित लोक आहोत डॅडी. धन्यवाद तुमच्या प्रीती कृपाने द्यायसाठी. मर्यादेसारखं आम्ही आज समर्पण करतो बाबा. जे तू आमच्यासाठी बोललेलं आहे, जे काही आम्ही बघितलेलं आहे आमच्या जीवनामध्ये बाबा, लोक 1:38 प्रमाणे तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे, 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 तुझी इच्छा आमच्या कुटुंबामध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या कुटुंबामध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या कुटुंबामध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या सेवेमध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या सेवेमध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या सेवेमध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या देशामध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या देशामध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा आमच्या देशामध्ये पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा या जगामध्ये पूर्ण होऊ दे डॅडी. जसं स्वर्गात तुझी इच्छा पूर्ण होते, या जगात तुझी इच्छा पूर्ण होऊ दे डॅडी. यू रेन, तू राज कर, राज कर बाबा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तू राज कर आमच्या जीवनामध्ये. आमचा आनंद तूच आहेस, आमचा मुकुट तूच आहेस, आमची सुंदरता तूच आहेस, आमचं पवित्रता तूच आहेस डॅडी, तूच आहेस. तुझ्यामुळेच आज आम्ही आनंद
आज आम्ही हसतो, खुशीत आहे, सुखी आहे फक्त तुझ्याद्वारे. बलवान उद्धारका, कोटी कोटी धन्यवाद तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी. महान कृपाने द्यायसाठी कोटी कोटी धन्यवाद डॅडी. धन्यवाद डॅडी. मोकळं कर प्रत्येकांना बाबा. प्रत्येकाला समजून दे कुठं कुठं आम्ही बंधनात अडकू नये. का तू म्हणलास मी जे काम करायचं होतं ते मी केलेलं आहे. आय हॅव डन माय वर्क. आता तुम्हाला आता यशया 52:2 प्रमाणे तू जे अडकून ठेवलेलं आहेस आपल्या गळ्याला साखळी आणि साखळी ते तू तोड. तुला ते ब्रेक करायचं आहे. तुला ते ब्रेक करायचं आहे. मला जे करायचंय माझं काम मी केलेलं आहे. तुला जे करते तुला करायचं आहे. मी प्रार्थना की बाबा प्रत्येकाला शक्ती दे. प्रत्येकाला शक्ती दे. चांगलं करत असताना कॉम्प्रोमाइज करू नये राजा. कुणाला घाबरू नये बापा. कॉम्प्रोमाइज करू नये राजा. तडजोड करू नये बापा. सत्यासाठी उभा कर येशूच्या नावात. उभा कर प्रत्येकाला बापा. तुझं वचन म्हणते सत्य तुला समजेल, सत्य तुला बंधमुक्त करेल. दुसरा कुठला मनुष्य नाही बाबा. तोच मुक्त करणारा देव आहे. तुझ्या हातात बाबा प्रत्येकाला समर्पण करत आहे. धन्यवाद तुमच्या अद्भुत प्रीती कृपाने देण्यासाठी. वर्षभर बापा तुम्ही आमच्याशी बोलत राहिला. प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद राजा. धन्यवाद बापा. जे कुणापर्यंत व्हिडिओ झाले, जे कुणी बघतील, बघत असताना डेलिव्हरन्स मिळू दे राजा. खरं क्रिसमस काय लोकांना समजू दे बाबा. खरं क्रिसमस काय समजू दे राजा. तुझ्या वचनामध्येच सामर्थ्य आहे बाबा. कुठल्या मनुष्यामध्ये काय नाही. लेट देम बी डिलिव्हर्ड फ्रॉम ऑल प्रॉब्लेम्स. प्रत्येक समाजातील लोक बंधमुक्त होऊ दे. पूर्णपणे बंधमुक्त होऊ दे. तुझा आशीर्वाद प्रत्येकांना प्राप्त होते राजा. असलेल्या प्रत्येकाने मी प्रार्थना करत सर्वांची गरज गौरवाने पुरवणे, आनंदाने हर्षाने बाबा तुझं स्तुती स्तोत्र करण्यासाठी, तुझं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी, क्रिसमस आनंदाचा उत्सव करण्यासाठी प्रत्येकाला कृपेने दे. प्रत्येकाच्या घरातला जे अस्वस्थपणाचा आत्मा कार्य करत आहे, निराशपणाचा आत्मा कार्य करत आहे, डिस्टर्बन्स स्पिरिट कार्य करत आहे, I command you to leave and get out in Jesus name. Leave and get out. प्रत्येकाच्या घरातला नको असलेला आत्मा निघून जाऊ दे. तुझं आपल्याला पूर्ण मोकळी दिली. तुम्ही आमच्या जीवनात तुमचं नाव उंचावून करून घे बाबा. तुमचं गौरव होऊ दे म्हणून. Yes, Sinana Bashi. Yes, Daddy. Yes. Yes, Lord. Yes. माझ्या लेकरांना बाबा सांगत आहे, काही झालेल्या गोष्टी विचार करत बसू नका. जे झाले ते विचार करत बसू नका. बाबाला म्हणा मला नवीन कर, मला नवीन कर. जे जुनं नको आहे त्या गोष्टी काढून टाक, पूर्णपणे काढून टाक. देवाचं वचन म्हणते कोलोसी 2:14-15 म्हणते, तुझं वाटणीचं ऋणपत्र येशूने ते क्रॉसवर खिळून त्याला पूर्णपणे मारून टाकलेलं आहे. ते कॅन्सल केलेलं आहे. आणि तुझं जीवनाचं जे झालं इट इज पास्ट फिनिश्ड. संपलेल्या गोष्टी आहे. बाबा तरी तुझी नवीन स्टोरी लिहित आहे. नवीन एक वेगळ्या गोष्टी मी लिहित आहे. रिकामी व्हा देवाला द्या. थँक्यू डॅडी. ते बाबा तुम्ही महान कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद करून प्रत्येकाला पुन्हा एक मनापासून ब्लेस करून आम्ही तुझा आहोत, तू आमचा आहे. एवढं पुरे राजा. तू आमच्यासाठी पुरे आहेस बाबा आणि बाकी काय नाही राजा. सर्व काही तुमची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे मला. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. थँक्यू डॅडी. लव्ह यू. वर्शिप यू. प्रेज यू लॉर्ड. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. आता मिनिस्ट्रीमध्ये मीटिंग्स आहेत. त्या शुक्रवारवर प्रेयर आहे. आपलं वुमेन्स मीटिंग पुढच्या वर्षी पुन्हा असं सुरू होईल. या दिवसामध्ये जे काही भरपूर मला क्लिपिंग्स तुम्हाला टाकायचे शॉर्ट, कारण मला असं जाणवलं पवित्र दाखवलं भरपूर लोकांना 1-1 तास 1.5 तास मेसेज बघायला होत नाही. मी आरामात बघतो कारण मी काम करत असताना दुसरं काय बघत नाही. मी म्हणतो ना माझा मान मी कधी रिकामी ठेवत नाही. कायम यूट्यूब सुरू असते मी रिकामी काम करत असताना. नाहीतर येत मग नाहीतर यूट्यूब कुठलं तरी गाणं ऐका, कुठलं मेसेज ऐका. आरामात तुमचे स्वयंपाकावरपर्यंत एक मेसेज पूर्णपणे मी ऐकू शकतो. सो जे काही भरपूर छोटे शॉर्ट क्लिप्स करायचे ते मी या दिवसामध्ये करेन. प्रार्थना करा माझ्यासाठी. नवीन वर्षासाठी भरपूर देवबापाने काय करायला दाखवलेलं आहे. सेवेसाठी प्रार्थना करा. ब्रदरांना पण जे काही प्रोफेसी मेसेज असेल मीटिंग त्यासाठी पण प्रार्थना करा. सगळ्यांच्या द्वारे देवाचा गौरव. गॉड ब्लेस यू ऑल. आय लव्ह यू ऑल. Amen. Thank you.